गुड मॉर्निंग. सकाळी उठून ब्रश बिश केले, आंघोळ केलेली नाही कारण की लवकर पोचायचं आहे, त्याच्यामुळे आंघोळ केली नाही. बॅग घेतल्या आणि चेकआउट केलं. पहिले सामान घेतला, गाडी बुक केले. आता बुक किती टाईम लागतो तर आले. पहिल्यांदा बुक केले मीने, काय त्याला बोलतात, ग्रॅबवरनं ग्रॅब केले. आता तो येईल तेव्हा माहीत पडेल गाडीचा नंबर काय आहे, तेव्हा मी बघितला नाही. त्या आईची बुक केले बस. आता आला का माहीत पडेल का इथं जायचं आहे सानूर फोर्ट आणि तिथलं ड्रीम डेस्टिनेशन नुसतं फेनिदा. जाम मशागत केली बाबा. 5 राईड कॅन्सल केल्यानंतर आता एक गाडी भेटली. तर युअर नेम? Alaska. रास्का. हाऊ ओल्ड आर यू? Sorry? हाऊ ओल्ड आर यू? 25. 25. आपल्या इथंच आहे, पण 25 आहे आणि मी पण 26. आय एम ऑल्सो 26, जस्ट यंगर दॅन 1. आणि आता चाललं सानूर कोटला. 5 ते 6 राईड कॅन्सल केल्यानंतर हार नाही मानणं आहे. गाडीचा नंबर होता 26, 2 नंबर हा माझा लकी नंबर आहे आणि बुक झालेले आहे. आणि आत्ता आम्ही चाललेलो आहे सानूर फोर्ट. या त्या भावाने आपल्याला इथं सोडलेलं आहे आणि आता आपण इथलं जाऊया. कसं जायचं बघू. विषय थोडा ना चॅलेंजिंग वाटतं आहे कारण की इथं बोट फेरीचं असं वाटत नाही का तिकीट वगैरे भेटतील. आता काउंटरला जाऊन चेक करावं लागत. जर इथं काउंटरला नाही भेटला तर भाई आपले लागले घोडे. इथे 3 लाख 4 लाख रुपये मागतात जर बोट फेरीचं. जास्तीत जास्त 2 लाख रुपये देऊ शकतो, त्याच्यावरती पैसे नाही देऊ शकत. 2 लाख म्हणजे ती अँजिओनेट काहीतरी असं नाव आहे, मला लक्ष नाही. बस बघू तिथे गेल्यावर काय होतं काय नाही. जर आता मी तिकडे तिकीट घेतलं असताना तर मला तिकीट पडत होता 3.5 लाख 4 लाख. आणि लास्ट मला एकाने ऑफर केला होता 2,80,000. बट मी इकडं आलं काउंटर गवसत. मला वाटलं पहिले हॉटेल आहे, पण हा टूर काउंटर आहे. आणि 11 वाजताची मला बोट फेरी भेटले आणि मी तिकीट घेतला 1,80,000. म्हणजे जवळपास हे होतात 1,80,000 मी म्हणजे किती होतात, 1 मिनटं कॅल्क्युलेट करता आलं. तर मी कॅल्क्युलेट केला ते 975 रुपये काहीतरी येतात. 1,85,000 रुपये सध्या रेट चालू आहे. ते रेटला मी कन्वर्ट केला तर मला जवळपास 975 रुपये. म्हणजे मी घरी पण चेक करत होतो तर मला 880 870 रुपये दाखवत होतं. म्हणजे माझे जास्तीत जास्त 100 रुपये एक्स्ट्रा गेले इथे. ते जेवढा विचार केलेला त्याच्यापेक्षा. आता मला काय एवढा या नाही कारण की मला बेस्ट डील भेटले आणि प्लस 11 वाजता बरोबर मला भेटले. कारण की इथल्या जायला 1 घंटा लागतं आणि तिथल्या रिटर्नसाठी आय थिंक तिथं फक्त गेल्यावर मला बाईक चांगली भेटली पाहिजे, म्हणजे 2 लाखाच्या आतमध्ये. तर माझा काहीतरी बेनिफिट होईल, नाही तर बाबाला लटकून जाण मी तिथं. तर हा पोर्ट आणि अजून फेरी जायला टाईम आहे 20-25 मिनिट आहेत. मी लवकरच आलो कारण की आपल्याला मिस नाही करायची. एक तर स्वस्त्याने तिकीट भेटले, डबल त्यामध्ये डोक्याला तापलं. खाली गेट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला असं तिकीट भेटतं. बस तिकीट स्कॅन करायचा आणि वरती यायचा. वरती बोर्डिंग होईल. बोर्डिंग म्हणजे तेच कोणती बोट आहे काय आहे वगैरे चेक करतील आणि आपल्याला बोटमध्ये बसून तिकडे जायचं आहे. सगळ्यात जास्त चॅलेंजिंग आहे तिकडं पोचल्यानंतर आपल्याला घ्यायचा जो आहे काय बोलतात त्याला, बाईक रेंट करायची आहे. तर माझी जराशी हवा पण झाली कारण की लायसन तिकडे जमा आहे आणि कसं काय करायचं काय समजत नाही. बघू काय होईल नाही. जो हो जे असेल ते नशिबावरती. अजून काय डिंग झालेले आहे आणि आता पोर्टकडे जायचं आहे. मला असं वाटतं आमच्याच पोर्टवरती जाणाऱ्या लाईव्ह पब्लिक आहे कारण की सस्ती आणि भारीवाली म्हणजे फास्ट बोट टाईम तेवढा लागणार, फक्त सस्ती आहे एवढाच. तर कसं आहे मग बँकेत लवकर पोचलो म्हणजे कसं जरा सीट पाहिजे तसा भेटेल. म्हणजे पाठीमागचंच पाहिजे मला, बघा पुढचा नाही पाहिजे कारण की पटकन उतरायला पण भेटेल आणि थोडा पाठीमागचा व्ह्यू पण भेटेल ना. असा बोट फास्ट चालतो असा व्हिडिओ तरी येईल चांगली अशी. काय पाणी द्यायचं एकदम निसतं काच. हो पाणी निसतं का दिसतं निला आहे.
अख्खा खालचा तर दिसतं डायरेक्ट एवढं निसर्ग कसं पाणी थांबतो माझं इथे याच्या तिकडे जाणार हो 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 द कोरियन हे ते याच्यावर राहिला तर मी इथं गाडी रेंट करायला आलो होतो इथे या करायला तर ही गाडी मी पसंत केली पण तो एक 80 सांगतोय तर मी त्याला 1.5 लाख रुपये बोललेला 1.5 लाख रुपये इनफ आहे पण तो ऐकत नाही भाई तो सांगतो त्याला नाही 1.5 लाख नाही होणार 150 इज इनफ ब्रो ओके तो फक्त माझ्यासाठी त्याने हे केलेलं आहे अरेंज केलं ऑइल आहे भारी वाटलं गाडी घेतो कारण की माझ्याकडे ये नाही ना लायसन तर लोकचं आहे म्हणून काय करू ते वाघाने गाडी घेतले आता गाडी घेऊन चाललो आता माझा सनग्लास रस्त्याला पडला पण तरी पण आता बघू इथे एक तिकीट काउंटर आहे तिकीट काउंटरवरती तिकीट घ्यायचं आहे त्यानंतर आतमध्ये जायचं आहे तर आता चष्मा नाही आहे पण तरी काय करतात थोडासा हाईक करत आहे आणि फोटो वगैरे घ्यायचे जरा चांगल्यापैकी आणि लगेच रिटर्न जायचं आहे कारण की जास्ती टाईम नाही आपल्याकडे जायसाठी तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नसेल आता बघा कसं काय इथलं थोडासा व्ह्यू दाखवतो हाईक झाल्यानंतर आलं इथलं फल घ्यायला आणि इथं फ्रूट घेतलात यांच्याकडच्या केली आणि स्नेक फ्रूट जो इथला फेमस आहे तो मी ट्राय केला नव्हता म्हणून त्या घेतले अजून दुसरं काय घ्यायची इच्छा नाही झाली म्हणून दुसरं काय घेतला नाही आता बघतो गुड मॉर्निंग भावांनो आता चाललो आहे कॅलिकिन ब्रोकन बीच आणि तिकडनं जाणार कॅलिकिन बीचला तर आता इथं आलो आहे आणि जेवायला घेतो आहे इथं जे काय असेल चिकन वगैरे लोकल फूड आहे 25,000 काहीतरी ते बोलत होते आणि तिने मस्त पॅकिंग करून दिले याच्यामध्ये का माझा दुपारपर्यंत राहील कारण की सकाळच्या मी तिथे कॅलिकिन बीचला खाली उतरणार आहे तर जेवायला इझी पडेल म्हणून रस्ता अनबिलिव्हेबल आहे काय रस्ता आहे जिथं व्हिडिओ काढू तिथं कमी आहे तर आता इथे एक शॉपवर थांबलं एक पायनॅपल घेतं एक स्प्राईट घेतो कारण की बीचवर खाली जाण ना तर तिथं थोडासा काय प्रॉब्लेम नाही राहिला पाहिजे म्हणून पाणी घेतले केली घेतल्या जेवायला पण घेतला आता फक्त याच राहिले पण जेवायला घेतला का नाही मी तर फायनली पोचलो आहे कॅलिकिन बीचला आता बघू तिकडचं कसं काय आहे काय नाही आतमध्ये हॅलो हाईक एवढी आहे आणि बीच वाव इट्स लुक लाईक हेवन वाव लय भारी म्हणजे एक नंबर जागा आहे खाली पोचायला वगैरे पण ते हे आहे तसा हे याच्यामध्ये आणि वाव काय प्लेस आहे तर जवळपास 10 मिनिट म्हणजे 5 मिनिटाची ट्रॅक राहिली आणि इकडचा व्ह्यू बघा बाबा 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 कसा आहे ना एक नंबर आणि ट्रॅक जाम स्ट्रेट होते बघ अशी एकदम हाईक आहे एकदम सरळ आणि मी व्हिडिओ काढली आणि आता इथलं असं खाली जायचं आहे 5 मिनिट लागतील फक्त आणि व्ह्यू बघा कसा आहे ग्रेट व्ह्यू एवढा भारी आहे ना जबरदस्त माहीत नाही पोरं का नाही आहेत बरं आलं मी तिथं याला गेलो नाही तिकडं मी संध्याकाळी जाण आता जस्ट इथल्या आता खाली जायचं आहे थोडासा आणि मग खाली पोचून जाईल थांबा व्ह्यू दाखवता बॅक कॅमेरा काय प्लेस आहे
जर तुम्ही विजिट कराल तर नक्की या प्लेसला विजिट करा. आणि काय सांगू यार, जेवढं सांगेन तेवढं कमी आहे इकडचे जागेसाठी, कारण की एक नंबर जागा आहे. ते बोलतात ना, सत्यम शिवम सुंदरम, हा मंत्र आपण जगाला दिला. पण इकडे बघा ना, बीचेस पण सगळे क्लीन आहेत, रस्ते क्लीन, सगळं एकदम भारी आहे. काय सांगू यार, जेवढं सांगेन तेवढं कमी, कारण की मी जास्ती व्हिडिओ नाही करत. मी आता सोबत येताना ना काय काय आणले दाखवतो तुम्हाला. मी सोबत येताना माझं जेवण आणले, फ्रूट आणलेत, पाण्याची बॉटल, थंडा, कोल्ड्रिंक्स सगळं आणले. म्हणजे मी कसला टेन्शन ठेवला नाही. म्हणजे इथे चिल्ड किती पण वेळ केलं ना, किती पण वाजेपर्यंत थांबला तरी काय प्रॉब्लेम नाही. असं फक्त लाटा नाही जोर. टू मच वेव्स आर कमिंग राईट. तर आता मला थोडं 12:30 झालं, थोडंसं जेवण करून घेतो, कारण की मग जरा टायमामध्ये जेवण करतो, मग 3:30पर्यंत निघतो. कारण की बाकीचे ते ब्रोकन बीचला पण बघू, ट्राय करतो जायचं आहे. तर मी हे करताना पार्सल घेतला होता, जेवण वगैरे, आणि बस आता जेवतो. इथं मस्त झाड आहे बघ, हे झाडाची सावली आहे, मस्त आरामात बसता ना जेवता इथं, आणि या नजाऱ्याचा आनंद घेतो. तर हा जेवण आहे, तो मी सोबत आणला होता. बीच लय भारी आहे, बीच भारी आहे, पण ट्रॅकिंग लय बेकार आहे. आत्ता आवरा उभा चरत आहे, लय बेकार लय का ज्या आयची कोणी, पण खरोखर व्ह्यू लय भारी. ट्रिपला मजा केव्हा येतं माहिती आहे का, जर फोटो चांगले येतात आणि लोक भारी भारी भेटतात. तर आता इथल्या खरोखर वर्थ आहे. परत एकदा सांगता, पैसे द्या नाही नसं द्याव, पण जेव्हा पण बालीला याल तेव्हा यो बीच जर कवर नाही केला तर तुमची बालीची ट्रिपच अधुरी आहे. तर आता मी चाललो मी माझ्या हॉस्टेलला. तर मला दुसरं प्लेसला नाही जायचं, कारण की मी आता जाम थकल्या. कारण की मी 2 वेळेला खाली उतरलो, वरती आलो. मी पहिलेच फोटो काढला असतं तर बरं आलं असं. गाडी घेतो, हॉस्टेलला जातो, मस्त आराम करतो, अंग धुतो ना, संध्याकाळी असं पूलमध्ये पार्टी एन्जॉय करतो. आणि ना परवा लगे कुटाला जाऊ, कुटाला गेल्यानंतर बघू, मे बी फिंच क्लब वगैरे जाऊ. तर इथला एक्सपिरियन्स जो होता तो अनबिलिव्हेबल होता, कारण की एक नंबर बीच होता. काय सांगू, बीचबद्दल सांगता येत नाही. आता मी आईस्क्रीम घेतलं खायला, 2 फ्लेवर भेटतात, आता कधी 35,000, म्हणजे जवळपास किती आलं, 600 होते का, 18 म्हणजे 220 रुपयापर्यंत काहीतरी असं राहते. आणि ते याच्यामध्ये जे होतं ते भारी होतं. आता याच्यामध्ये काय बोलता येत नाही. आणि इथलं एक्सपिरियन्स सांगू ना तर वर्थ इट आहे. इथे आहे ना एंट्री फी पण 5,000 रुपये, त्याच्यावरती नाही. म्हणजे डायमंड आयलंडला जाण्यापेक्षा तर हा प्लेस भारी आहे. आणि तुम्ही पैसे द्या आणि ते फोटो काढून घ्या. काय फोटो काढतात यार, एक नंबर फोटो काढतात. म्हणजे सर टाईमपास इकडे तिकडे गेला, पहिलेच काढला असताना गेलो असतं तरी झालं असतं. मस्त खाली थांबलो असतं, जर गाडीची चावी नसतं विसरलो ना तर मी खालीच थांबलो असतो. खरं एक नंबर वाटलं मला इथं. दादा मार्केटला आलो होतो फ्रूट घेण्यासाठी. तर एक वेगळाच फ्रूट असा, याला काय बोलतात काय माहीत नाही, ती वेगळंच नाव असं काहीतरी बोलली. पण तो आतमध्ये असं याच्यावर काय खायला असं टेस्ट असं ना स्वीट लागतं ना, जर चावला तर लगे थोडासा आंबट आंबट लागतं, पण भारी लागतं ना असं. नाही, स्नेक फ्रूट मी आज कॅलिंकिन बीचवरती पण खाल्ला होता. आणि यो भाव आहे आपला, तो सोबत माझे आहे, म्हणजे आता मला जस्ट भेटले, तर ते सगळं घ्यायला आलो होतो इथे. बस आजच आता उद्या जायचंच आहे, तर आज असं टाईमपास फिरतंय मार्केट बिर्केट असं जरा टाईमपास करायसाठी, बस बाकी काहीच नाही. क्या बोलताय?
बहुत मुश्किल होता है फिर भी तर चेकआउट केलं इथनं. हॉस्टेल जाम भारी होता ह्यो. रात्री बॉन फायर वगैरे पण केला वगैरे जाम काही ते केला. तर आता इथनं निघतोय. तो मित्र जो होता त्याचा दरवाजा उघडलेला आहे बट एक सेकंड चेक करतोय म्हणतो आहे. तर इथं गाडी दिली मला थोडं टेन्शन झालं कारण की गाडी जेव्हा मी घेतली ना तेव्हा मी या नव्हतं केलं म्हणजे गाडीची व्हिडिओ काढली नव्हती. पहिल्यांदा माझ्याकडची अशी चूक झाली होती आणि मला थोडा तर मला थोडं टेन्शन झाला होता का मी हे केलं आहे पण गाडीचे व्हिडिओ नाही काढले. इथं आल्यावर लपडायपडाने वाजलं म्हणून मी त्याला थोडासा गेलो हाय हॅलो केला. ती व्हिडिओ नाही काढली मी. डोक्याला ताप आला नाही पाहिजे म्हणून. आता पोर्टवरनं बाहेर आलं आता ग्रॅब करून हॉटेलवरती जायला लागेल. आता बस एवढासा टाईम राहिला आहे. हॉटेलला जातो असं आलं आंघोळ कवा करतो आणि जेवतो का लय भूक लागले कारण की मला असं वाटलं का बोटीमध्ये मला थोडा वॉमिटिंगसारखा होऊ शकतं कारण की त्या बोट लय वरती घालते होतात म्हणून मी सकाळचा नाश्ता बिष्टा काही केलेलं नाही. तर सध्या जाम भूक लागले आणि असं आले कवा खाता 10 मिनिट जेवायला घेतलेच बरोबर. फक्त हॉटेलला पोचायची देरी आहे बस. आता इथला फक्त 20 मिनिट 25 मिनिटाचा हॉटेलचा रोड आहे. 12 किलोमीटरच आहे. हो कवरा टाईम लागतो. आले मी काल ना काहीच व्हिडिओ नाही बनवल्या का कालचा मला काय माहीत नाही काय येईल नाही येईल. तर आता एअरपोर्टला जायचं आहे. वेब चेकिंगचं ट्राय करत होतं पण केलं नाही कारण की मी विचार केला आत्ता जस्ट पाऊस येऊन गेला इथं जाम जोरदार आहे बघ. दिसत असेल आता थोडंसं चित्र पडतं म्हणून मला असं वाटतं जरा ऊन आहे तर लवकर बघ रोड बीड पण ओले आहेत सगळे. तर मला असं वाटतं जरा लवकरच नाश्ता वगैरे घेऊन यावा आणि लवकर एअरपोर्टसाठी निघावा कारण की कधी पाऊस आला मग डबल ती बाईक ग्रॅब करता येणार नाही कारण की मध्ये बघा माग पडेल ती मोठी गाडी गेली तर. आणि आता माझ्याकडं फक्त शेवटचे 1 लाख रुपये राहिलेत. खिशातच आहे तिकडे गेल्यावर दाखवतो. शेवटचे 1 लाख रुपये राहिलेत माझ्याकडं म्हणून इथनं 1 लाखामध्ये नाश्ता वगैरे घ्यायचा आहे पाण्याच्या बाटल्या घ्यायच्या आहेत आणि तेच याच्यामध्ये इथनं एअरपोर्टपर्यंत पोचत आहे कारण की मी बाहेर $150 आता माझी इच्छा नाही आहे का $150 परत ते कन्वर्ट करायचं काय करायचं म्हणून मी थोडं ते वाचवत आहे नेक्स्ट ट्रिपसाठी. तर इथं काय एवढा नाही मी एवढं सामान घेतले 2 कॉफी घेतल्यात आणि पाण्याच्या बाटल्या 2 या आणि एक असं एक टाईमपास खायचं लायकीचं घेतले इथं मार्केटमध्ये. आता जातो हॉस्टेलमध्ये. एवढं सामान घेतलं आहे म्हणजे विमानामध्ये खायला काय करायला जायला टेन्शन नाही राहायला पाहिजे कारण की मी पोचन कधी आज दुपारी बसन तर मी रात्रीचे पोचन बरोबर. तर घरी यायला वेळ लागेल ट्रेन पकडायची आहे म्हणून टाईम जास्त लागेल. एवढा घेऊन चालला फक्त एवढा अलाउड झाला पाहिजे फक्त अलाउ केला पाहिजे विमानामध्ये बस बाकी काय विषय नाही आहे. तर बघू आता पुढची वाटचाल कशी काय इथलं जायचं कारण की 1 घंट्याचा होल्ड आहे जाम डोक्याला ताप आहे. आता बघू पुढं काय होतं काय नाही. पहिले आंघोळ करतात तयारी करतात लवकरात लवकर एअरपोर्टला पोचतात कारण की इथं मोसम नुसतं बदलतं. भाव आता रेडी झाले कार्ड बीड दिला टॉवेल दिला आता ग्रॅब करून जायला लागेल. फक्त जेवणाचं जरासा बघायला लागेल नाही तर वांदे होतील. तसं खायला भरपूर घेतले काही तरी पण कसं कमीच वाटतं जरा जराशी तब्येत झाली तर जरा नाही जमत. आता हिला ग्रॅब करायला लागेल. थोडा मोसम बेकार आहे. एअरपोर्टवरती जवळपास आपण पोचलेलो आहे आणि आता फक्त चेकिंग काय आहे ते सगळं करून वेटिंग रूममध्ये जाऊन शील्डमध्ये बसतो
आणि काय ते पुढचा विचार करतो. वातावरण एवढं डेंजर झालं आहे का आता जाम बेकार पाऊस येईल, म्हणून आतमध्ये एकदा पोचणं गरजेचं आहे, म्हणून फास्ट जातो. ते झालं यार. टेन्शन असं आहे का त्या ह्याची कारण माझा सीट नंबर एवढा पाठीमागे दिले फ्लाईटमध्ये आणि तिथे 1 घंट्याचा होल्ड आहे. त्या आईला जर नाही या भेटला तर फ्लाईट जर मिस झाली तर मग तिथं कोण पैसे भरत बसेल एक्स्ट्रा. त्याला आहे धावडायला मी काय सांगला का मला पुढचं सीट दे, हे फ्लाईटमध्ये पुढच्या फ्लाईटला कंचा पण दे. त्याने आहे धावड्याने उलटा करून ठेवले ना. आता मला सांगते एक्स्ट्रा पैसे लागतील या करायला असा तसा. त्याच्या आईचा भोसरा त्याने लायला का डोका भरले. आता मला बघू चल पुढचा पुढं त्या आईला आवरा कोण टेन्शन घेतं. झाले मिस तर झाले मिस, लाय टेन्शन आहे. विषय असा आहे की लिक्विड बोलता अलाउड नाही. ज्या आयची लाय थर्ड क्लास एअरपोर्ट आहे. जवरा घेतलेला सगळा फेल आहे वाटतं. आता या सगळा पियाला लागले ते. फक्त 1 घंटा आहे आणि जर मी माझी फ्लाईट मिस केली तर मला इथंच राहायला लागेल, म्हणून एकदम घाई गडबड करते. तरी मी ते क्रूला सांगितलं, त्यांनी मला पुढं आणला. मी काय स्टोरी नंतर सांगतो. काय नाही, जे आयला बाजूलाच होता. मला वाटलं कवरा टाईम लागेल ना, कवरा नाही. बस हीच लाईन आहे, याच्या बाजूलाच आहे L3. मला झाल्या डोक्याला ताप. कुठे गेला ना कुठे नाही, तर किती लांब आहे ना किती नाही. इथल्या वरती जायला लागेल.